दिवसभर जॉबला जातो, कॉलेजला जातो, त्यामुळे टाइम कमी पडतो आणि त्यामुळेच वेट गेन होत नाहीये. हे कारण तर सगळेच देतात. ऐका, वेट गेन करायला ना जास्त विचार नाही करायचा, फक्त एक चांगला रुटीन मेंटेन करायचा. एकदा तुमचा चांगला रुटीन बसला ना, मग तुमची बॉडी कशी बनते बघा. सकाळचा मील आहे ना एकदम हेवी ठेवायचा. ओट्स, दूध, केळी, ड्रायफ्रुट्स, पीनट बटर आणि सत्तू याला मिक्स करून खायचं. आणि जर टाइम कमी असेल तर शेक बनवून प्यायचं. एकदम हाय कॅलरीज वाला शेक. दिवसभर तुम्हाला एनर्जी राहणार. लंच टाइम मध्ये काय करायचं, टिफिन घेऊन जायचा. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल, चपाती आणि पनीरचा रोल बनवून न्यायचा. आणि जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर ऑमलेटचा आणि चपातीचा रोल. फक्त वरच्या वर चपाती रोल नाही करायची, प्रोटीन इनटेक वर फोकस करायचा. रोल आतून जास्त भरलेला पाहिजे. तिसरा मील म्हणजे कॉलेज किंवा जॉब सुटल्यावर स्नॅक म्हणून तुम्ही कुठला पण फ्रूट खाऊ शकता. हा मील छोटासा आहे पण तुमचे कॅलरीज टाईट ठेवल. आता रात्रीचा मील म्हणजे एकदम हेवी पाहिजे. याला तर कोण स्किप करत नाही. यामध्ये पण प्रोटीन जास्त पाहिजे. चिकन, पनीर, सोया चंक्स, अंडे, भाजी, चपाती आणि राईस. आणि सगळ्यात शेवटचा मील म्हणजे झोपताना 1 ग्लास दूध प्यायचंय. आणि जर वे प्रोटीन घेत असाल तर ते मिक्स करून घ्या. आणि हा रुटीन जेव्हा तुम्ही एकदम स्ट्रॉंगली फॉलो करणार ना, तेव्हा तुमची बॉडी तर एकदम खतरनाक लेवलची बनणार. कारण तर सगळेच देतात, पण बॉडी त्यांचीच बनती ज्याची मनापासून इच्छा असते.